मैन ऑफ द मैच इस मैच का दिया जाएगा विलास जी डुकरे साहब के हाथों से दिया जाएगा। योगेश यहां पर आ चुके हैं जिन्होंने बेहतरीन, गणेश यहां पर आ चुके हैं जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी भी की, मेडन ओवर भी किया। और 500 रुपए का इनाम भी वहीं पर दिया जाए मैन ऑफ द मैच के साथ। नीलेश के लिए मुझे लगता है 500 रुपए का इनाम। धन्यवाद। निलेश मसने आपण या। थँक्यू कबीरजी अत्तार सरांचा आपण या अगोदरच्या संपूर्ण मॅच मध्ये आवाज ऐकला। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे गिरोबा प्रसन्न शेलू प्रीमियर लीग 2023 पर्व 7व शेलू क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा जो खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला प्रारंभ होताना पाहायला मिळाला आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा फायनल जो आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसं दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत। आपण पाहतोय एका साइड टीम एसएस टायगर आणि त्यांच्या विरुद्ध एश अवेंजर्स हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत। बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते एश अवेंजर्स। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल। गणेश मसने आणि कुमार पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका मापे एका जापी दाखल होताना पाहायला मिळते। आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय गोलंदाज गणेश डांगरे। पहिला चेंडू हाताळण्यासाठी तयार। ओ बेकार तवासे सांगता भाजीत भाजी कोबीची आणि लाईन माराय पोरगी पहा मामाची, त्याच्याशिवाय पर्याय नाही। काय बोलायचंय कारण की बॉल वरती खऱ्या अर्थाने विकेट कीपरची नजर बसली नाही। चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय चौकार। थँक्यू। अगदी आपण पाहतोय विकेट कीपर मुन्ना पठाण जो विकेट किपिंगच्या भूमिकेत, परंतु ऑफिशियल पंच देखील आमचे मुन्ना पठाण सर आहेत। पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज। ओहे यावेळेस फसवा चेंडू बेकार पार खुरपून खुरप्या शॉट हानगा सख्या। पहिली बारी लागला तर लय बारी नाही तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी। थँक्यू बॉलर। काय चाललंय काय सपन्यात आला का काय? हो मला वाटतं रात्री 3 वाजेपर्यंत त्याच्यासाठी चॅटिंग करीस तू। बरोबर मार्ग सापडला। अगदी डुकरे साहेब यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल फलंदाजी करणाऱ्या टीम साठी। यावेळेस जाऊया आपण खऱ्या अर्थाने
एकंदरीत एक सिंगल आली आहे, 3 चेंडू टाकले गेलेत. 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक पॉवर प्लेचं कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकीची वर चालू कार्यक्रम. यावेळेस हो पुन्हा एकदा क्षेत्रच्या बेकार पार याचे ढेंग पडून पाहते बघा बुळबुळीत आणि सुळसुळीत बॉल मात्र पळत. तेव्हा सांगता पोरा सोराने उभा वारा एखादे चोराचे मगी लागा पण पोराच्या मगी लागू नका. यावेळेस आपण पाहिलं थोडंसं फंबलिंग होताना पाहायला मिळालं. तत्पुरती धावा धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कुठेतरी ज्या प्रमाणात धाव्यांची गरज हवी आहे ती गरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एश अवेंजर टीम कडनं पाहायला मिळते. यावेळी बेकार काय रे बस काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यांना डोळं मिटकून हात मांडलं तर काय बोलायचं. त्याला बोलायला शिंगा फुटली ती का काय फुटली ती गडी बी आला तर बीपी वाढायची बारी. एकंदरीत जाऊया 12 धावा धावफलकावरती 5 चेंडू या षटकातले आतापर्यंत टाकले गेलेत. धावा धावफलकावरती 12 धावा आल्यात. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी तयार. यावेळेस देखील बेकार बोलू 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 ओ बेकार. यस काय बोलायचंय बॅट्समॅन नशीब गांडू त्याला काय करी पांडू. मस्त बॉल सुसाड आला पण आधीच कोंडला ना. एकंदरीत आपण पाहतो यावेळेस धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आल्यात. थोडीच आहे थँक्यू. यावेळेस रजत मसने गोलंदाजी ट्रॅकवरती बेकार. हे बघा गाडी कालच सर्व्हिसिंग करून आणले ना म्हणून खवाटा फ्री करायला घेतल्या. काय बोलायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय रजत गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा जुना जाणता खरपूस जाडा जुडा घट्टा घुट्टा आडिये बांध्याचा बॉलर तयार. तवा समजा वाऱ्याच्या झोकात पत्रे गेले उडून आमचे रजतचे टकलं आलं पडलं पडून. यावेळेस हो समोरच्या दिशेला पुन्हा एकदा बेकार. काय बोलायचं आहे खरी फिल्डर आहे का यो लय भयानक कोयलूपेक्षा बेकार खास झालं. एकंदरीत आपण पाहतो यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज आहे. संघ मालक सन्माननीय सुरेशजी जाधव यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. रजत मसनेसाठी काय नाही बघ 500चा काम आहे. 2.5 किलो चिकन सुटल धोका नाही. शाम को कितना भी कांजी पिओ कितना भी हड्डी आणो पाहावं लागेल. कॅश प्राइज लावलं गेले त्याप्रमाणे कामगिरी होईल का. धावा धावफलकावरती पाहतोय 17 धावा धावफलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक 2 चालू आहे रजतचं. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जातं. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. चला स्पीडअप राहू द्या थोडा मॅचला कारण की प्रत्येक सामना करत आपल्याला 5 षटकांचा खेळायचा लीग स्टेजचे सामने आपण अनुभवतोय त्यामुळे वेळ वाचवणं महत्वाचं आहे. यावेळेस हो बेकार खाली ढोपणा वर मुंडी हा शॉट तारी मारी मारलाय सरकारी चौकार. थँक्यू. समाधान शेलूकर यांच्याकडनं 3 विकेट साठी रजत साठी 500 रुपये. रजत काय बोलायचं सोन्याचा भाव वाढत नाही पण रजतचा भाव वाढत चालला. मजबूत बक्षीस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय रजत वरती कॅश प्राइज लावलं जातं परंतु त्या प्रकारे कामगिरी करेल का. 21 धावा धावफलकावरती आहे. धावफलक फ्लाय झालाय. चला वेळ वाचवणं महत्वाचं असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलो यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलं गेलंय. सन्माननीय महेशजी खारीक आणि त्याचप्रमाणे ड्रेस कोड देखील आम्हाला लाभला गेलाय. नरेशजी सुरेश मसने साहेब यांच्याकडनं
त्यानंतर मालिका वीरासाठी आम्हाला LED लाभली गेली आहे गुरुनाथजी मसने आणि जे आम्ही स्पोर्ट सायकल पाहतोय ते आम्हाला सौजन्य पुरस्कृत केलं होतं साई सिद्धी ब्रदर्स यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सर्व बक्षीस दात्यांचं आणि ज्यांचं या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय सर्वांचं खऱ्या अर्थाने मी आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये कार्यक्रम चालू आहे. नो हारूड नो भारूड इथे खऱ्या अर्थाने प्रथम या दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडू टाकले गेले त्या 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात रजतनं. याच बेकार याला सांगता महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल 60 रुपये 60 रुपये पण याच्यावर लायला 500 रुपये 500 रुपये 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. एकंदरीत आता मात्र धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने निश्चित 22 धावा आहेत धावफलकावरती. येणारा चेंडू रजत तयार. ये बाबू ते थडम्यांचा देवता का डोक्याला हात लावून आरडतो. हातात नाही चोळी आणि याची गावभर आरोळी. काय बोलायचं आहे नाही बॅटीला बॉल लागला पण मजबूत अपील. एकंदरीत आपण पाहतो यावेळेस कुठेतरी जरूर अपील केली होती परंतु अपील जे यशस्वी मानली गेली नाहीये. यावेळेस फटका इथे सजवलाय उंची गाठले लांबी कमी क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहावं लागेल बेकार. नो हॉलिंग नो डुलिंग बॅटमन मात्र आता जागेत पंपंकरिंग. थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे आम्हाला सामनावीरासाठी केळी सौजन्य लाभले गेले. निलेशजी मसने आणि प्रशांतजी झोमटे यांचं देखील खूप खूप धन्यवाद. केळी खाऊ मजबूत तालीम करो. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे षटक क्रमांक जे दुसरं इथे समाप्त झालंय. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सोयब पठाण सर आज बरंच तुमचं नातेवाईक आहेत बाबा खेळायला. काय बोलायचं आहे पठाण सर आज भरपूर नातेवाईक आहेत खेळायला. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सोयब पठाण गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश 7 चेंडू मध्ये कॉन्ट्रीब्युशन दाखवलंय 19 धाब्यांचं. बेकार गण्या बोलला तर नादूच बेकार. काय सांगायचं गडी बारीक गाडी बारीक अवरेज इंजन बारीक अवरेज फुल बेकार काम. पैजा तशी धुमसाधुमशी चालू. चला लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट कार्यक्रम चालू. काय बोलायचं आहे खोटा बोला पण रेटून बोला पार बेमटेचे देठापासून बोला. अपील केली होती अपील फेटाळवली कारण की अपील स्वीकारण्यासारखा निर्णय इथे मात्र निश्चित पाहायला मिळाला नाहीये. त्यामुळे हा चेंडू आपण पाहतो डॉट संदीपजी गायकवाड सर खऱ्या अर्थाने स्कोरलेग पंचांच्या भूमिकेत. यस बम बम भूम खऱ्या अर्थाने ओहो यावेळेस बेकार. आता घड्याळ कार्यक्रम साधला. ओहो बेकार. काय बोलायचं सासू असली मेवणी फसली आणि त्या देखून आता बायको गपच्या गप बसली असा कार्यक्रम. कोपच्या कोपच्याच चौका डीजे वाल्या फक्त माझा डॉयलॉग पुरा झाल्यावर तुझ्या नाड्या खेच तोपर्यंत तुझ्या नाड्या आवळून धर ठोक आता. थँक्यू 26 धावा या चौकाराच्या साह्यानं बेकार धुमसा धुमशी. काय बोलायचं आहे गणे भयानक काम करीत हो. यावेळेस हो विकेट किपरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा बेकार. हो ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. लफडी किती पण करा. काय बोलायचं आहे बघा बाउन्स बॉल दिला पण गड्यानं कार्यक्रम ओके केला ना. 2 बॉल 2 निबाड ठोस दिला. 8 धावा आल्यात या 2 चेंडूवरती. एकंदरीत 3 हाताळे गेलेत 2 बॅक टू बॅक चौकार आलेत. संघाच्या धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावरती. गणेशचा विचार जर केला तर गणेश आपण खऱ्या हाताने पाहतोय 10 चेंडू मध्ये 27 धाब्यांवरती फलंदाजी करतोय. 27 धाब्यांवरती 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 27
गणेश ज्यानं मात्र काही टीमचा खंडमकता घेतलाय का काय, उगता क्या कार्यक्रम केलाय का काय, कैसा भी फेको हम धुमशेंगे हम मारेंगे. आणि मागच्या मॅच मध्ये देखील मला वाटतं 27 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या. यावेळेस हो पुन्हा एकदा स्कोर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये पाहावं लागेल. 1 रन कंप्लीट. फिल्डर दौलत आला बॉल आउट. दौलत चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एकंदरीत आपण पाहतोय धावा फलकावरती एका धावेच्या मदतीने 31 धावा फलकावरती जोडल्यात. आता मात्र बरेच टायमाना खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला खेळायला आला. नॉन स्ट्रायकिंग वरती होता फलंदाज संतोष. यावेळेस हो बेकार नाही, या काय तर भलताच काम झाला. विकेट किपरला तुम्हाला कालूच नको युरिया बिरिया द्याल जरा, म्हणजे उंची वाढली असती धनक्यात. काय सांगायचं आहे, उंची पडली कमी आणि बॉल दिला वरून. कार्यक्रम ओके. सीमा पार ठोक दे. थँक्यू. 35 धावा फलकावरती आहेत. फुलटॉस बॉल यावेळी देखील शॉट फायनल झाला. धर बा काय बोलायचं आहे, त्यांना विचार केला काही पण होऊ दे पण बॉल सोडीना. बरे कसं का ना धर. मुस्कटीन घुसकटीन चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 36 धावा आणि इथे खऱ्या अर्थाने उर्वरित या डावातील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथे वेळ वाचवणं महत्वाचं आहे. तोपर्यंत ऐकणार आहोत आमच्या डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. थँक्यू. फिल्डिंग वाल्याची ड्रिंक ट्रॉली तिकून धाई मारी झाले तर स्टेज इकडे आलो तो. भयानक काम ना बाप्पा. खऱ्या अर्थाने वेळ अगदी आपण पाहतोय थोडस वेळेअभावी आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो. प्रत्येकाने वेळेअभावी सहकार्य करणं फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे झाला गेलाय. धावा दाफलकावरती 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लागल्या गेल्यात. ते म्हणजे टीम एश अवेंजर्स या टीमच्या. परंतु त्यांच्या विरुद्ध SS टायगर जी टीम कुठेतरी जर पाहिला आता गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची गरज असेल इथे अगदी चला स्पीड अप राहू द्या मित्रांनो. चला आपला आमदार खासदार सरपंच सभासद सगळं आपापल्या खुर्च्यात जाऊ द्या. टीम मीटिंग घेऊ नका. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी रजत मसने गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. तो देख अजून रजत ना योग बॉल नाही टिकला. तो आला त्याला मंत्र दे आलं. काय बोलायचं आहे तो सांगतो मा आलू वांगणेला जाऊन जाली मा भक्ताचा अंगारा घेऊन तू अशी बॉलिंग कर. पाहावं लागेल इथे खऱ्या अर्थाने रजत 4थं षटक हाताळण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मला वाटतं संतोष मसने पाहायला मिळेल. यावेळेस हो फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. बस मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. नाही ट्राय बरोबर झाली ती. फक्त काय झालं आता ते दसऱ्याला एकमेकाला भेटायचं विसरलं तर ना तर त्याला आज टाइम भेटला मला वाटतो. काय बोलायचं आहे कारण की खऱ्या अर्थाने झेल साठी कॉलिंग महत्वाचं होतं. ते कॉलिंग इथे झालं नाहीये त्यामुळे झेल ड्रॉप झाला आणि एकंदरीत आता मात्र धावफलका 38 धावा ज्या धावफलकावरती जोडल्यात. अशा चुका कुठेतरी कमी कराव्या लागतील SS टायगर्स या संघाला. यावेळेस हा चूक टप्पा फसवा चेंडू अगदी हा चेंडू डाट. हा चेंडू चांगला होताना पाहायला मिळाला. टाकला गेलाय चांगला चेंडू. यावेळेस आपण पाहतो याच गोलंदाजीची आवश्यकता होती SS टायगर्स या संघाला कारण की धावफलक तब्बल 38 धावा फ्लाय झालाय. तुम्हाला धावफलक रोखायचं असेल तर या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. पुढे येऊन खेळलाय शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक बेकार.
नाही डायरेक्ट हिट कराय लोकांचा आंब तोडून पळवायला लागता हो वहीचे कुपणाचे बाहेरून दगडीगड ढोपा मोडायला लागते जमलं नाही परंतु एक धाव मात्र इथे कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीनं 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय चौथं षटक जे चालू आहे रजतचं 39 धावा धावफलकावरती आहेत स्पीडअप ठेवणं महत्वाचं आहे वेळ वाचवणं महत्वाचं आहे स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय गणेश यावेळेस हो फटका चांगला आहे गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक ओहो बाळ्या काल्या काल्या भयानक 7-12 याचा ह्यो 7-12 माझ्यापर्यंत आलाच नव्हता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय एकंदरीत आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात या बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना 41 धावा धावफलकावरती आहेत निश्चित आपण पाहतोय ह्या 41 धावा उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक यावेळेस इथे फटका फसलाय पाहावं लागेल क्षेत्ररक्षक बॉल खाली त्याने ऍक्शन केली आगा स्टाईल केली मुद्दामूच काय बोलायचं लाईव्ह मध्ये म्हणजे काय बोलायचं आहे अंडी कॅच घेतली मगून स्टाईल मारली डाय मारली परंतु झेल चांगला टिपलाय आणि मला वाटतंय एक मोठा फलंदाज अर्थात मटा नाही गडी बारीक पण ॲव्हरेज फुल होता गणेश मसने ज्याची कमालीची बॅटिंग यावेळेस बाद झालाय 41 धावा 2 विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या रजतनं इथे कमबॅक मिळवलंय थँक्यू जरूर विवेक शिल्लर खालीन गावाचा ठाणे जिल्ह्यात हायलय भारी परंतु इथे रजत मसने आज सेलू प्रीमियर लीग मध्ये कामगिरी करतोय भारी नवीन फलंदाज 2 फलंदाज मैदानात खेळतात 1 मिनिटाच्या आतमध्ये यायचंय नवीन फलंदाज आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये जर वेळ खर्च केला तर न खेळता उपाशी पोटी आउट व्हावं लागेल याची नोंद असावी प्रत्येक बॅटिंग करत असणाऱ्या टीमनं यावेळेस मला वाटतं मंगेश तरे यावेळेस आपण पाहतोय मंगेश तरे स्ट्राइक एंड मला वाटतं शेवटचा चेंडू असेल बहुतेक या षटकातील 41 धावा आहेत धावफलकावरती रजत तयार गोलंदाजी ट्रॅक वरती यस काय सांगायचं तवाच सांगता म्हातारे माणसाची कशी पावर असते देखून रजतच्या अंगात शिरला यस बेकार खरं 40+ खेळाडू आहेत परंतु आज इथे फटका हवेत खेचलाय खाली क्षेत्र आहे 3 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात एकदा वेगाने कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न बस हे बापाव असा अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा भासा बिना लग्नाचाच मामाची पोर होती र पण दिली नाही लपडा उतार पण काय झाला आमची घरची माणसं तयार व्हाय पोरीच्या बापान दुसऱ्याला द्याल श्याम एकंदरीत आता मात्र निश्चित आपण पाहतो षटक क्रमांक इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय अगदी 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 2 विकेट मात्र गमावल्यात शेवटचा अंतिमचं षटक आहे या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल स्टेशन वरती कान साफ करायकडे आलेला सकाळ काय बोलायचं आहे साफ करून या जरा एकंदरीत आपण पाहतो शेवटचं षटक आहे या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील कारण की 44 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकामध्ये जमावल्या गेल्यात 11.00 सरासरी धावसंख्या घेतली अक्षय आला अक्षयनं पहिला चेंडू इथे डॉट अक्षयला यासाठी खऱ्या अर्थाने बोलवलं 5व्या षटकासाठी इथे अक्षयनं हा चेंडू इथे डॉट आता पाहावं लागेल 5 चेंडू या डावातील शिल्लक आहेत अजून 5 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावरती एकवटल्या जातील फटका सजवलाय इथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार यस कृष्णाजी बोराडे यांसकडनं कुणी पण षटकार किती 1 का 2 कुणी पण षटकार जर मारला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल
ए बाबा यो सरपंच ना परवडा का लय भ्रष्टाचार करील, तो भ्रष्टाचार करील नि भोगाय माल येईल. सस्पेंड सांभाळ. काय बोलायचंय, कारण काय होतं माहित आहे का, बक्षीस पुकारलं ना का बक्षीस जर नाही भेटला तर खेळाडू काय घेता, ए माझं 500 दे रे, फुकाट खिशाला का तरी बसल. एकंदरीत जाऊया. अक्षय खऱ्या अर्थाने आपण पाहतोय धावा धावपलकावरती आहेत 44. अक्षय साठी जर पहिला चेंडू अक्षयनं डॉट हाताळलाय, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. यस, हा चेंडू आपण पाहिला तर निश्चित चांगला चेंडू होता. डॉट बॉल. पुढची मॅच गुरु 11 आणि त्यांच्या विरुद्ध रुद्र 11. ओली सुकी करायला लवकर यायचा. काय बोलायचं आहे, टॉस साठी येणं बंधनकारक असेल. रुद्र 11 आणि टीम गुरु 11. पुढची मॅच आणि मैदान षटक साठी 200 कॅश प्राइज. हो बेकार, काय सांगायचं आहे, जागच्या जागीच गडी ना. ओके मी थँक्यू. फलंदाज इथे बाद. थँक्यू. एक काम करा, दोघंही आउट व्हा, आम्ही येतो खेळाय. मग मला वाटतं कुठेतरी जर पाहिलं तर इथे क्रॉसिंग झाली आणि त्या क्षणी डायरेक्ट हिट देखील होताना पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहतो अक्षयसाठी मैदान षटकसाठी देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. एकंदरीत आपण पाहतोय 44 धाबा तथास्तु आहेत. शेवटचे 2 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. जगदीश मसने त्यांची स्टेपनी जरा बरी आहे का, शांताबाई आहे डायरेक्ट, नो हलिंग नो डुलिंग. 2 चेंडू शिल्लक. अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. 200 वाले पाकिट खोलून ठेवा. काय बोलायचं आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय बोलायचं त्यांना, 200 ऐकूनच बॉलिंग केली का काय केली, भयानक काम केला गड्याना. म्हणजे आता कोणा बक्षीस लावायलाच नको, पाहावं लागेल. हो हो, इथे 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 विकेट प्लस वाईट. काय बोलायचं आता, वाईट झाला काम. 200 पण गेलं इथे खऱ्या अर्थाने. बघू नका 200 गेलं तुमचं, काय नाही. निश्चित आपण पाहतोय कामगिरी खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणारी टीम चांगल्या दर्जाची करत असताना पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय एकंदरीत 47 धाब्यांचा पाठलाग आणि हो पाठलाग करत असताना 14 धाबा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपण टीम मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ वाचवणं अनिवार्य आहे याची नोंद असावी. रजत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. खऱ्या अर्थाने तिसरे षटक कुणाच्या हातामध्ये चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅक होती संतोष. 9.5 पावणे 10 फुटाचा बॉलर मापात. ते बघा ते लोकल जेली तेल पण चांगला का आला ग, संतोष आला.
हे चला त्याचं कान फुकू नका नाही तर मग वयाचा खरं आता 40+ आहेत परंतु आज त्या प्रकारची कामगिरी कशा प्रकारे केली जाईल वेळ वाचवणं महत्वाचं आहे अनिवार्य आहे सातत्याने आपल्यापर्यंत सूचना आम्ही पोहोचवतोय कारण की लीग स्टेजचे सामने सर्वांसाठी खऱ्या अर्थाने 5 षटकांचे खेळणं हे फार महत्वाचे ठरतात आणि त्यासाठी वेळ आपल्याकडे कमी राहत चाललेला आहे यस पुढे येऊन सरसावलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पाहावं लागेल एक धाव तर कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न काय सांगायचं आहे बॅटमन आमोशाला पोहोचला आणि पौर्णिमेला याचा थ्रो आला जमला नाही थोडासा लेट आला परंतु निश्चित आपण पाहतोय या 2 धावा देखील महत्वाच्या आहेत 16 धावा धावफलकावरती पाहतोय सध्याच्या स्थितीला येणारा चेंडू पुन्हा एकदा संतोष मसने तयार लवर फुलाले गड्यानं हाणलाय पण काय सांगायचं जरा कमी उपाशी पोटी रट्टा लागलाय वाकून वाकून तुरतुरा फिल्डर आला इथे रनआउटची चान्स हो बेकार काय बोलायचं आहे एक शॉट का ते मात्र चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल टीमचा देखील मला वाटतं स्ट्राईक एंडला ती कन्फ्यूज आपल्याला दूर केलं जाईल निश्चित पाहिलं जाईल टेक्निकल टीम तयार आहे आमचे तिसरे ऑफिशियल पंच देखील तयार आहेत संदीप सर स्ट्राइक एंडला ना यस अगदी आपण पाहतोय ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो द्यायचा आहे 2 यस 2 हंड 2 ताटात 2 चमचा कन्यादान खऱ्या अर्थाने या 2 धावा आल्यात 5000 सांगाय सोपं जमा करा आधी यावेळेस हो इथे फटका हवेत खेचला क्षेत्ररक्षक परत बेकार काय सांगायचं आहे त्याला जालिम भक्ताचा अंगारा लायला हवा त्या फिल्डरला कॅच म्हणून कधी सोडित नाही करगोट्याला हेरा काय ताईत बीत आहे का काय खास रजत मसनेसाठी कॅश प्राइज आहे समाधान शेलुकर यांच्याकडनं षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज रजत काय सांगायचं आहे मग सांगा सोन्याला बाजार कमी झाला आणि रजतला बाजार वाढला भयानक कार्यक्रम पाहावं लागेल परंतु रजत नॉन स्ट्राइक एंड वरती आहे यस काय सांगायचं आहे कमरेला टिचा बिचा भरल उडी मारू नको मारू फुकट झेंडू बामणे आयडियाज का कार्यक्रम चालवावा लागेल इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने हा चेंडू कमालीचा धाबा 18 धाबा दाबोलकावरती आहेत धाबा दाबोलकावरती 18 आहेत षटक क्रमांक 3 चालू आहे हो हो पुढे येऊन खेळलाय डीप मधून क्षेत्ररक्षकाला पाहावं लागेल हो नाही बरोबर आहे काय सांगायचं विकेट किपर आधी ठेला तर सांग मोकार भ्रष्टाचार करीतो आता बरोबर मोर मात्र सुळसुळीत पुळपुळीत पळून फिल्डिंग करीतो ओके मी थँक्यू आता मात्र संघ मालकाचा पैसा फेडण्यात जमा टेन्शन नाही एकंदरीत या बॉलवरती 2 धाबा येतील त्या 2 धाब्याच्या मदतीने 20 धाबा धावफलकावरती आपण पाहिल्या निश्चित मला वाटतं तिसऱ्या षटकाचा खेळ जो इथे समाप्त होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावफलकावरती 20 इक्वेशन जर म्हटलं तर आता इथून मला वाटतं शिल्लक आहे 12 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज आहे
12 चेंडू 27 बनवायचे आहेत. पहावं लागेल. खऱ्या अर्थाने या धाबा फार महत्वाच्या, परंतु त्या धाबा घेतल्या जातील का? 12 चेंडू मध्ये 27 धाबा. चला 12 चेंडू मध्ये 27 धाबा. ड्रिंक ट्रॉली आले, कंचा पाणी आणलाय, खडूळ आणलाय, नईचा आणलाय, फिल्टर आणलाय, डवऱ्याचा पाणी. काय सांगायचं आहे? डेंजर बॉलर, डेंजर बॅट्समॅन. काय घडणार? शेवटचे 12 चेंडू. 12 चेंडू मध्ये 27 ची आवश्यकता. थँक्यू. चला वेळ वाचवा. डीजे वाला सांगतो आता माझी सटकली. काय सटकली? काय बोलायचं आहे? काय सटकली? बघ नाही तर खोसून ठे खोपड्याला एके बाजूला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता 12 चेंडू 27 ची गरज आहे मॅच मध्ये. निश्चित आपण पाहतोय चला क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला गाड्या सर्व्हिसिंग झाल्या आहे तर चला जाऊ द्या. यावेळेस गोलंदाज आलाय चौथं षटक हाताळण्यासाठी मंगेश तरे. आपण पाहतोय मंगेश तरे गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. 12 चेंडू 27 ची आवश्यकता. हे इक्वेशन आहे. इथून पुढे मॅच मध्ये हे इक्वेशन कशा प्रकारे केलं जाईल ते मात्र पाहावं लागेल. दादा ते कॅमेरेवाल्याला गोटी होऊ नका नारांदू. भयानक काम आहे, लय भयानक. शिंगा निघता मग. अगदी आपण पाहतो पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमना देखील तयार राहायचं. गुरु 11 आणि त्यांच्या विरुद्ध रुद्र 11 आपण तयार राहायचं पुढच्या मॅच साठी. आता रजत साठी कॅश प्राइज आहे. यस ओके. टाटा बाय बाय. हा चेंडू डॉट. रजतवरी कार्यक्रम पाहावं लागेल. आता काय घडणार या मॅच मध्ये ते पाहावं लागेल. 11 चेंडू मध्ये 27 ची गरज. गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये मंगेशची चांगली पाहायला मिळाली पहिल्या बॉलवरती. मंगेश तरेची गोलंदाजी. बस काय बोलायचं आहे? ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकार अक्काल. भयानक काम. विकेट. थँक्यू. आर्य संघाचे संघ मालक रोशनजी मसने यांचं देखील इथे शुभागमन झालं. या अगदी रोशनजी मसने आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आपण पाहतो गणेश ज्याचा जल्लोष म्हणजे काय सांगायचं आहे. बेकार काम ना. म्हातारा आला जोमात आणि तरुण जेला कोमात असा कार्यक्रम. लय भयानक. आणि मला वाटतं यश नवीन फलंदाज आलाय. इक्वेशन आहे इथून पुढे राहिलेल्या मॅच मध्ये. शेवटचे 10 चेंडू 27 धाब्यांची गरज. 10 चेंडू 27 बनवायचे आहेत. वेळ वाचवणं अनिवार्य आहे याची नोंद असावी. आपण या षटकासाठी जर अगदी आपण दिलेल्या वेळेवरती 3 षटकं कंप्लीट केली आहेत. आपल्याला या षटकासाठी 5 मिनिटं जी होती शिल्लक, कारण की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. हे षटक जर आपण कंप्लीट केलं नाही 5 मिनिटांमध्ये तर आपल्याला शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलमध्ये घ्यावं लागेल. याची नोंद असावी. चला या सिंगल काढी डबल इंजिनवाला बॅट्समॅन. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न. धावाची संधी आणि बघता बघता इथे 2 धावा. काय सांगायचं. हातपाय काड्या कुड्या पण का मात्र मजबूत जाड्या जुड्या हा का याचा. भयानक. एकंदरीत 2 धावा आल्यात. आता मात्र इक्वेशन आहे शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये
नाही तू माझ्या तू मला येळचा परत मला वाटतो काहीतरी माझा 7-12 उलटा पालटा करीत असं वाटतो. यावेळेस पाहावं लागेल. फटका आला यावेळेस बेकार. सख्याच्या गलेना तुक्याचे बोलून चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत सीमा पार चौकार. शेवटचे 8 बॉल 21 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये राहिलेली या मॅच मध्ये 21 रन आपल्याला पाहायला मिळतोय. हे समीकरण कशा प्रकारे चेस केलं जाईल पाहावं लागेल. काय सांगता या ही कारतूस का भारी गोळ्या झाली. ही कारतूस कशी काय मगी दपून ठेवली ती भयानक. मुन्ना पठाण बेकार. ही कारतूस तुमची होती कोड. लय भयानक कार्यक्रम चालू आहे. आणि डावरे आता बॅट्समन म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी यांना हीच धावायला सुरुवात केली हा का. लय भयानक. सुरेशजी जाधव यांच्याकडनं एक षटकार जरी आला तरी 200 रुपयाचा कॅश प्राइज. ते बघा याला सांगता महानगरपालिकेचा स्वच्छता अभियान आलंय. साफ करून घ्या. सावात ग्रामपंचायत पण आपण आलो आता नवी मुंबईला सामील होत आलो. चला अगदी आपण पाहतोय यावेळेस फटका इथे पसवा चेंडू पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बेकार. तोटका सारखा 3-3 गडी आला. हो नाचवा नाचवा न्या. काय सांगायचं आहे. यस ते तिकडे पळता पण संघ मालकालीकडे पार झणक बसता. काय बोलायचं आहे. जसं बॉल कमी झालं तर संघ मालक निसता सांगतो खुर्चीत बसू का वरत उठू. जाऊया 2 धावा आल्यात 28 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहे 7 धाव्यांची गरज आहे 19. 7 बॉल 19 ची गरज. गोलंदाज तयार. 7 बॉल 19 बनवायचे आहेत. हलक्या हाताने पुश केलाय इथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल स्ट्राइक आपल्याकडे घेण्याचं काम केलं. आता शेवटचे 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 6 बॉल 18 बनवायचे आहेत. बनवल्या जातील का. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतो सामना दोन्ही संघाच्या बाजूनं समांतर आहे. परंतु कोण कोणावरती हवी ठरणार यावरती निर्भय आहेत. शेवटचे चेंडू 6 हे मात्र सांगून देतील. बॉलिंग चांगली गेली तर क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील सामना आपल्या पक्षामध्ये थांबवू शकते. बॅटिंग चांगली केली तर बॅटिंग करणारी टीम देखील हा सामना आपल्या पक्षामध्ये घेऊन जाऊ शकते. परंतु काय घडणार हे मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील. दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा आहे. तो विजय कशा प्रकारे असेल. यस हे बघा आणि सामना जिंकवला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज संघ मालक सुरेशदादा जाधव यांच्या माध्यमातून राहील. यस नारळ पाणी आणला. नारळ पाण्यावर गडी चालायला बघा. काय बोलायचं गाड्या पार रिव्हर्स वर लागल्या अवरेज वर लागल्या. चला वेळ अनिवार्य आहे आणि पुढच्या मॅच साठी गुरु 11 आणि रुद्र 11 आपण तयार राहायचंय. निश्चित आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती कुमार पाटील जो आपल्याला पाहायला मिळतो. कुमार पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राइक एन वरती सिंगल काढी डबल इंजिन सुटसुटीत गुटगुटीत पाहावं लागेल. पाहावं लागेल. अगदी आपण पाहतोय
काय नाही नवरदेव पास आहे का नवरीला हा फलंदाज सुरक्षित आहे पाहावं लागेल आता शेवटचे 5 बॉल मध्ये यस काय सांगायचं आहे कात काय आणि पिशेत बाय गुताड्यात सुताड्या कार्यक्रम ओके आता खऱ्या अर्थाने पाहतोय आपण 16 धाब्याची गरज आहे बॉल शिल्लक आहे ते म्हणजेच 5 बॉल 16 काही होऊ शकतं मॅच मध्ये गोलंदाज तयार ओहो स्लोवर गतीचा गंडिया बॉल होता पण काय सांगायचा गड्यान ठोसरेला 1 रन कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न धाबाची संधी यस 2 धावा आल्यात आता खऱ्या अर्थाने या 2 धावा दाखल करतोय ऍड होतील 2 धावेच्या मदतीने 33 धावा शेवटची बॉल शिल्लक आहे 4 आणि धाब्यांची गरज आहे मला वाटतं 14 फुल टॉस बॉल यावेळेस बेकार बाबा घुमायला तो बेकार षटकार बॉलर कमरजामाने पारुटीला केला जा फार डुगू हालाय लागला गड्याचा षटकार आलाय थँक्यू डुजे शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 4 आणि सॉरी 3 आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 8 धावा 3 चेंडू 8 धाव्यांची गरज बस याला झाली घाई याच्या दर्शनाला आली कंजीबाई जमलं नाहीये शेवटची 2 चेंडू 8 ची गरज काही होऊ शकतं सर्दी खोकला गायब आला सुंटचा वापर 2 चेंडू 8 काय बोलायचं आहे बघा गणेश शेठ बघा किती खुश आईजीच्या जीवा बाईजीची मजा यालाच म्हणायचा काय बोलायचं आहे संघ मालक मग त्याच ना आईजीच्या जीवा बाईजीची मजा येणारा चेंडू आणि इथे क्लीन बोल्ड यस निश्चित चांगला संघर्ष पाहायला मिळाला मित्रांनो थोडंसं संघर्ष होताना पाहायला मिळाला त्यामध्ये आपण पाहिलं यश अव्हेंजर्स हा संघ SS टायगर्स या संघावरती हावी ठरला विजय संघाचे अभिनंदन हरलेल्या संघाचं घोडचं कौतुक आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे पुढची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे गुरु 11 आणि त्यांच्या विरुद्ध रुद्र 11 परंतु मेन ऑफ द मॅच देखील आपल्याला द्यायची मेन ऑफ द मॅच मध्ये आता करत नाही कोण कुणावरती रेस मध्ये होता कोण कुणाच्या साईड